पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे इतके सोपे? अरे वा, मग आपण एक काम करू, आत्ता इथे वेळी तयार करू। तिथे हा, साहित्य नाहीये ना? अरे हो, साहित्य नाहीये का? बरोबर। एक मिनिट। याचं काही करता येईल का? चला सविस्तर बोलूया। चला। कोण? रमाबाई। त्या काय म्हणतात त्यांना, ती त्यांची पदवी पंडिता रमाबाई। हा हा, त्यांचं काय? नाही म्हणजे खानावळीत ऐकलं हो मी, कोणीतरी सांगत होतं म्हणे त्यांचे यजमान वारले त्यानंतर त्या भावाबरोबर एकट्या गेल्या बंगालात। बाई, बंगाल खूप दूर आहे ना ते? मी ऐकलंय यांच्याकडून। मला मैलीला कुठे माहिती, पण म्हणे त्या तिथे गेल्या, खूप काय काय शिकल्या, तिथल्या विद्यापीठाने त्यांना पंडिता पदवी दिली। आता आपले मूळ सोडून गेल्यावर आपली प्रगती होतेच ना। समजलं का पंडिता यशोदाबाई? माझी चेष्टा नाही हो करायची। अहो, नंतर त्यांचा भाऊही वारला, त्या एकट्या खंबीरपणे बंगालात राहिल्या। नंतर त्यांनी लग्न केलं, आपल्यातला नव्हता म्हणे। म्हणजे पुनर्विवाह? हो ना, स्वतःच्या हिमतीने स्वतःचा माणूस शोधला त्यांनी। आपल्यातला नसला म्हणून काय झालं, आपल्यासोबत आपला माणूस असणं महत्वाचं। प्रत्येकाच्या नशिबात नसतं। तुम्हाला खंबीर आधार आहे तुमच्या नवऱ्याचा, ही फार मोठी गोष्ट आहे। जपा नवऱ्याला। ही अशी पिढी घडवणार आहोत आपण, हे असणारे आपल्या देशाचे भविष्य। ज्या अपेक्षांचे आणि स्वप्नांचे मनोरे आपण उभे करणार आहोत, ते असे वाया गेलेल्या पायांवर। काय शिक्षा द्यावी, काय शिक्षा द्यावी या कृत्याबद्दल? आपल्या शाळेतून प्रथम मॅट्रिक होणार आहेत ही मुले, पण यांची ख्याती काय असणार आहे? व्यसनी, विड्या ओढणारे। नवे शिक्षकांना शिकवणारे ते कशा तयार करतात ते, हो ना? हा? लाज वाटू द्या रे, लाज वाटू द्या स्वतःची। तुमच्या पालकांनी काहीतरी अपेक्षा ठेवून तुम्हाला इथं पाठवलंय आणि तुम्ही चांगले पांग फेडतायत त्यांचे। नाही नाही, यांच्या पालकांना कळवायलाच हवे, ज्या शाळेस आपण मंदिर मानतो त्यातील भक्ती नासवण्याचा प्रकार थांबायलाच हवा। गोपाळराव, आपण या मुलांच्या पालकांना बोलवून घेऊच या, परंतु यांचे नावही पटावरून कमी करूया। बळवंतराव, मुद्दा हा आहे की हे प्रकरण इथवर थांबत नाही। आज आपण या मुलांना शिक्षा देऊ, पण जे साहित्य सापडले ते आपल्याच आवारात ना। चूक माझी आहे, माझे लक्ष नव्हते यांच्याकडे। बळवंतराव, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे। गोपाळराव, आज नैतिक दृष्ट्या पराभूत झालोय मी। स्वतःला शिक्षक म्हणून घेताना माझ्याच विद्यार्थ्यांनी चपराक दिली माझ्या श्रीमुखामध्ये। बळवंतराव, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला सरळ शाळेतून कमी करा। मला अधिकारच नाहीये इथे राहायचा। थांबा थांबा। नाहीतर तुम्ही सांगा मुलांनो, काय करू मी? या रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी पायांनी फेऱ्या मारत बसू? नाहीतर एक काम करा, ते जोडे काढा आणि मारा माझ्या श्रीमुखामध्ये। बा गोपाळराव, का कान धरून उभं राहू तुमच्या समोर? सांगा काय करू? गुरुजी थांबा, आम्हीच चुकलो, आम्हीच फार चुकलो, आम्ही पाया पडतो तुमच्या। उठा आधी, उठा। हवं तर तुम्ही आम्हाला मारा,
पण आमच्या घरच्यांना नका सांगू. का? हे दुष्कृत्य करताना लाज वाटली नाही? शिक्षा भोगायला का घाबरता? गुरुजी, अहो आमच्या घरी कळलं तर आमचं वाटोळं होईल. आणि आम्ही एकदाच असे वागलो, परत उभ्या आयुष्यात असे वागायचो नाही. जर हे कळलं तर आमच्या घराची आबरू चव्हाट्यावर येईल. घरच्यांची इतकी काळजी वाटते तरी 4 मोहाचे क्षण आवरता आले नाहीयेत तुम्हाला. याचे काय गंभीर परिणाम होणार आहेत याची कल्पना आहे तुम्हाला? आम्ही वाहवत गेलो, मान्य करतो, पण आम्हाला खरं क्षमा करा. हे कांगावे मला इथे नकोय. सुदैवाने इतकं सकस शरीर लाभलंय पण किंमत नाहीये तुम्हाला त्याची. म्हणून या अशा सवयी लागतात. अरे माझ्यासारखं शरीर आपल्याच मुलांना ओळखण्यात चूक झाली आपली बळवंतराव. नाही गुरुजी, चूक आमचीच. आम्हीच चुकलो आमचा मार्ग शोधण्यात. पण आता तुम्ही म्हणाल तीच आमच्यासाठी पूर्व दिशा. थांबा आता. बुवा, चिंता करू नका गोपाळराव. आपलीच मुले आहेत. अंधारात वाट चुकली होती पण आली आता मूळ मार्गावर. परंतु शिक्षा होणार, शिक्षा होणारच. बरं का रे, उद्या पहाटेपासून माझ्यासोबत पर्वती चढायला यायचे धावत आणि मला हरवायचे. जोवर मला हरवत नाही तोवर हा उपक्रम थांबणार नाही, समजले? मान्य, एकदम मान्य. निघा आता. फार जिव्हारी लावून घेतलेत गोपाळराव. दुर्जनांकडून दुष्कृत्याचीच अपेक्षा असते बळवंतराव. पण जेव्हा असे सज्जन मुलं चुका करतात तेव्हा होणारा त्रास सहन होत नाही. काय पण फार संयमाने आणि चातुर्याने हाताळले ते प्रकरण. मला नसते जमले हे. मी चांगले फोडून काढले असते दोघांना. काय साध्य झाले असते त्याने? उलट आणखीन कोडगे झाले असते ते. त्यांच्यातली निरागसता आपल्याला गमवायची नाहीये. वा, खरंय. रोग्यापेक्षा रोगावर इलाज केलात म्हणायचा. शांत व्हा, बसा एका ठिकाणी आणि पाणी. बरं, या सगळ्या गदारोळात हे विचारायचेच राहिले, याचे काय करणार आहात? ताई, अहो काय हे? काय नाही, ठीक आहे. अहो अंग तापले तुमचं. अहो सकाळपासून कणकण होती जरा, आता बरं आहे. पण खरंच ते काय नाही, हे इकडे द्या बघू. आणि एवढा त्रास होत होता तर का नाही सांगितलं मला? तुम्ही चला बघू, आपण खोलीत जाऊया, चला. अहो हे उरकायला नको का मला? हे येतील आत्ता, तोवर जेवण तयार नको? आमच्या घरी नाहीये का जेवण? ते देखील तुमचंच घर आहे. ते काही नाही, पुढचे 2 दिवस तुम्ही काही स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही. हा, सगळ्यांची जेवण आमच्या घरी होतील. चला चला बघू. माझी धाकटी बहीण असती तर अशीच हक्काने बोलली असती. होच मुळी, तुम्ही लवकर बऱ्या व्हा पाहू. अहो कुणी मागून का घेता आजार पण? आणि आत्ता मला जेवायला घालताय, पण एकदा इथून गेलात म्हणजे मलाच राबायचंय ना पुन्हा. हे असं बोलणार असाल तर मी नाही जायची बाई. अहो हे असलं काही मनात सुद्धा आणू नका बरं. मी आपलं जे वाटलं ते बोलून दाखवलं इतकंच. या लहानग्या कृष्णासाठी जीव तुटतो माझा. कसे व्हायचे माझे तेच कळत नाही. यशोदाबाईंनी ऐका, हे पहा, रडू नका. डोळे पुसा पाहू अगोदर. पुरे आता, आणि रडू नका. सगळं नीट होईल. हा, कृष्णा बाळा, शांत शांत शांत. शांत. तुला सोडून नाही जाणार मी कुठे. बळवंतराव, तुम्हालाही माझी प्रतिक्रिया आवाजवी वाटते?
हे असे व्यसनाधीन पदार्थ सर्रास सापडू लागले तर आपली अवस्था बिकट आहे. घडलेले प्रकरण गंभीर आहेच आणि याने आपले दायित्व अधिकच वाढते. परंतु कुठल्याही घडलेल्या प्रसंगाचा आपल्या प्रकृतीवर किती परिणाम होऊ द्यायचा याचे भान हवे ना गोपाळराव. आणि मुद्दा त्यांनी ही चूक केली हा नाहीच, मग ज्यांनी हे पदार्थ इथवर पोहोचवले त्यांचा गुन्हा खरा मोठा. ती धमक ज्याच्यामध्ये आली तो खरा गुन्हेगार. ते कोणी पोचवले मला माहित नाही, पण आपण ते इथवर पोचू दिले ही 100% आपली चूक आहे. असेलही नवे आहेच. मुख्यत्वे अधिकार पदावर असलेल्या व्यवस्थेकडून नीट काळजी घेतली गेली नाही तर जनतेचे नुकसान होतेच. आपलेच बघा, जसे हे ब्रिटिश आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांना तेच तर जबाबदार आहे. बळवंतराव, असं सरसकट त्यांना जबाबदार धरून चालणार नाही. त्यांचे निर्णय हे त्यांच्या राज्यासाठी योग्यच आहे आणि आपण जर वैयक्तिक आयुष्यामध्ये चुकीचे वागणार असू तर त्याचा दोष त्यांना देऊन उपयोग नाही. परंतु कुठलाही मनुष्य बहुतांश वेळेला राज्यकर्त्यांच्या निर्णयावर अवलंबून असतो. आज एखाद्या शेतकऱ्याने आपल्या देशात आत्महत्या केली तर ती कुणामुळे? या ब्रिटिशांमुळे. आपलेच घ्या, आपण हा शिक्षण देण्याचा मार्ग निवडलाय तो कुणामुळे? ब्रिटिशांमुळे. म्हणजे ही आपल्या अधोगतीची सुरुवात म्हणावी की काय? माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आपल्या अवस्थेस आपणच जबाबदार असतो. दोष आपल्या वृत्तीचा आहे. आता या मुलांचेच उदाहरण घ्या. त्यांच्यात परिवर्तन तुम्हीच घडवून आणले म्हणजे पुन्हा व्यवस्थाच कारणीभूत ठरली. हेच तर मी सांगतोय. बळवंतराव, राहू द्या, युक्तिवाद नंतर करा. आधी आपण घरी पोहोचूया. चला चला. आता मी डोळ्यात तेल घालून पाहणी करतो बघा. हे असे प्रकार पुन्हा जन्मात. किती शांत झोपली भामा. त्यांची तब्येत जरा काय ग हे भामे, इतकी आजारी पडलीस आणि मला समजलेच नाही. इतका कसा व्यग्र झालो मी माझ्या कामात. माफ कर, मीच कारणीभूत आहे. जोर चांगलाच बळावलाय. न बोलता जाल. उठू नकोस भामे, झोप पाहू. हो, बरी आहे मी आता. आणि सकाळपासून झोपूनच तर होते. वैद्य बुवांना बोलवायलाच निघालो होतो मी. कशासाठी? आत्ता थोड्या वेळात बरं वाटेल मला. आधी कधी आजारी पडले नाही का मी? पण इतकी मलूल कधीच झाली नव्हतीस. माझेच चुकले. मी योग्य तेवढे लक्ष देत नाही तुझ्याकडे. अहो, आजारपणा यायचीच. इतकं काय मनाला लावून घ्यायचं त्याचं? आत्ता कृष्णाला सांभाळायला यशोदा वहिनी आहेत ही एक त्यातल्या त्यात निश्चिंती. त्यांचे यशोदा नाव अगदी सार्थ ठरते. त्या इंदूरला गेल्यानंतर काय होणार हे मात्र आता कळेनासं झालंय मला. आणि कृष्णेला इतका लळा लागलाय त्यांचा, त्यांच्याशिवाय घर अगदी करमणार नाही. काही कळलं का? कधी जायचंय काही सांगितलं भाऊजींनी? जातीलच आज उद्या. अगो बाई, खरंच की काय लगेच? आपण गोपाळरावांना जाऊन जाब विचारूया सरळ. हा असा निर्णय परस्पर कसा घेऊन टाकलात तुम्ही? अहो,
काहीतरीच काय, असा कसा जाब विचारायचा? चेष्टा समजून घे भामे. मी आगरकर बुवांना चांगलाच ओळखतो. नोकरीत रमणारे गृहस्थ नव्हेत ते कुठेही जाणार नाहीत. खरंच? खरंच. आता नसत्या चिंता न करता शांत झोप पाहू. हो. आराम कर. बघा, मी म्हणालो नव्हतो तुम्हा सर्वांपेक्षा अधिक लळा लागेल तिला माझा. मला तर वाटते काही दिवसात आपल्या इथेच राहायला येईल ती. आज आली असेल तुमच्याकडे, पण या काकूवर जास्त जीव आहे हो तिचा. आता दिवसभर तुमच्या सहवासात असते ती, म्हटल्यावर जीव लागणार नाही का? तर काय, दिवस पुरत नाही तिला खेळवण्यात. आता इथून गेल्यावर कसे होणार आहे आमचे? करमणार तर नाहीच. तो बाकी मोठा प्रश्न आहे बघा. आपण असं समजूया, इथे यायच्या आधी तिला कुठे सवय होती आपली, इथून पुढेही नसेल, त्यात काय इतके. अहो, काहीतरीच काय. बाळांना देवाचं रूप म्हणतात ते काही उगाच नाही. एकदा का भक्तीचा लळा लागला ना की मग तो सुटता सुटत नाही. अहो, त्या जीवाला तरी सोडा, लहान आहे ते अजून, कळतंय तरी का त्याला देव काय. आणि असू द्या, मी काय म्हणते, भामाताई आजारी आहेत. बाळाची आणि घराची जबाबदारी आपल्यावरच आहे काही दिवस. त्यांना असे सोडून कसे जायचे? शिवाय भाद्रपद आला तोंडावर, गणपती आहेत आणि इथे थांबण्यासाठी सबबी शोधू नका. सबबी कसल्या? तुमच्यासाठी जशी तुमची नोकरी महत्वाची आहे तशी माझ्यासाठी ही जबाबदारी. तुम्ही सोडणार आहात का नोकरी? सोडली तर काय म्हणाला? आपण एक गंमत करूया का? नको जाऊया इंदूरला. तुम्ही अहो काहीतरीच काय. हे बघा, असा विचार देखील मनात आणू नका. आता जे तुझ्या मनात आहे त्यालाच दुजोरा देतोय मी. ते म्हणाले मी, परंतु मला सांग, तिथे जाऊन काय मिळणार? पैसा तो महत्वाचा आहे, पण आयुष्यभर पुरणार आहे का तो? आपली सगळी जीवाभावाची मंडळी इथं आहे. आता यावर काय बोलावं मी? सुख आणि समाधान या दोघांपैकी एक कसं निवडू मी? सोप्प करूयात. तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर, अर्थात मला ते पटत नाही, पण देव बसलाय घरात आणि आपण जायचं तीर्थक्षेत्राला. पटतंय का? म्हणजे आपण खरंच. अहो पण मग सासूबाई. मी तसंही तिला कळवलं, मी काही सरकारी नोकरी करणार नाही. त्यावरून ती नाखुश होती, पण मी समजावून सांगेन तिला. आणि प्रश्न आपल्या पोट भरण्याचा आहे तर जमवू. मला सांग, तुझी तयारी आहे की नाही? तुम्ही निर्णय घेतलाय म्हणजे विचार करूनच घेतला असेल, आणि कुठल्याही परिस्थितीत मी तुमची सोबतच करेन. आणि कसं आहे, तुझंही मन इथे रमेल. कृष्णासोबत आहे, तुला आधार आहे, आनंद मिळेल, आणि यातच मला समाधान आहे. बळवंतराव, चला, निघायचंय ना? होय होय, चला. उशीर झाला का आपल्याला? नाही, सूर्य अजून झाडामागे गेलेला नाही. बरं, मला सांगा, वहिनींची तब्येत कशी आहे? ठीक आहे. अरे देवा, काय हो, काय झालं? बरं आहे ना वहिनींना? होय होय, आजची टिप्पणी राहिली. काय तुम्ही बळवंतराव? हो, ती विसराय. ऐक. अहो काय हो? बसा इथे, बसा इथे. काय लागलाय का खूप? नाही नाही, जरा ठेच लागली, जरा कळवलं मात्र. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, होईल नीट. एरवी सगळी तयारी भामा करून देते, आज स्वतःवर आले म्हणून हा सगळं धसमुसळेपणा.
मी तेच सांगतोय, त्यांना बरं नाहीये, तुम्ही थांबा हवं तर घरी. काही गरज नाही. ठीक आहे ती आता थोड्या वेळात चालू फिरू पण लागेल. नको, त्यांना आराम करू द्या, ती बघेल सर्व. हे घ्या. वहिनी, आमच्यामुळे तुम्हाला विनाकारण ताण पडतोय. हो ना, सासूरवासच भोगावा लागतोय मला. हो वहिनी. अहो बळवंतराव, अहो चेष्टा करते ती. अगं बाई, आलेच. बाळा, काय झालं कृष्णा? गोपाळराव, हं. तुम्ही आणि वहिनी इथे नसतात तर ही अशी परिस्थिती आम्ही कशी निभावून नेली असती. तुमचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. बळवंतराव, या न्यायाने मी तुमचे आभार मानायचे ठरवले तर यादी खूप मोठी होईल. आभार प्रदर्शन पुरे. निघूया का?